तर चला मित्रांनो, मग मी तुम्हाला आता अशी एक गोष्ट सांगणार आहे की ती गोष्ट सांगितल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमच्या डोक्यावरचा आभाळ डायरेक्ट पळून जाणार आहे. तुमच्या रात्री झोपणं उडून जाणार आहे. तुमच्या सकाळी उठणं मुश्किल होणार आहे. तुमचे कामधंदे काय, तुम्ही ते कामधंदे विसरून जाणार आहे. तुम्हाला जेवायचं कधी, हागायचं कधी, मुतायचं कधी, झोपायचं कधी, वापस उठायचं कधी, तुमचे कामधंदे काय करायचे ना, हे सगळं तुम्ही विसरून जाणार आहे. आणि ती गोष्ट म्हणजे गाडी जुनी आहे का गाडी नवीन आहे हा विषयच नसतो. विषय की तुमचा विचार कसा आहे. आम्ही गाडी घेतली म्हणून आता आम्ही कोणाला जळवणार नाही. उलट तुम्हाला एक चांगला संदेश देतोय, गाडी एक दळणवळणाचं साधन आहे. हागला हा आमचा एडिटर. परत या आमच्या एडिटरला काय करावं काय नाही, त्याच्या आईला याला हे ना पगार देणंच चुकीचं आहे. विषय काय चालू आहे तर गाडीची गोष्ट कोण लावतोय रे. गाडी जुनी आहे का गाडी नवीन आहे हा विषयच नसतो. विषय की तुमचं विचार कसा आहे. विचाराची गोष्ट आहे तर सगळ्यात वाईट विचार म्हणजे की मी तुमच्यावर व्हिडिओ बनवतोय. मला वाईट वाटतं कधीतरी मी तुमच्यावर व्हिडिओ बनवतोय, पण माझा काय करता आता पोटा पाण्याचा विषय आम्हाला करावाच लागतं. एखाद्याकडे 2 चाकी जरी असली तरी पण त्याला गाडीच म्हणायचं, 4 चाकी असली तरी पण त्याला गाडीच म्हणायचं. फक्त प्रश्न हा आहे की ती गाडी तुमच्याकडे असून तुम्ही सुखी किती आहे, त्या गाडीचा तुम्ही मजा घेताय का. ती 2 चाकी असो तर 4 चाकी असो, त्यातनं फिरायचा आनंद येतोय का, तुम्ही असं डोंगरात येताय का, झाडात येताय का. फक्त प्रश्न हा आहे की ही गाडी तुमच्याकडे असून तुम्ही सुखी किती आहे. सुख तर नाहीये बाबा आमच्या आयुष्यामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, विषय असा आहे की आपल्या गुरुजींनी लग्न केलंय. मला माहिती ही बातमी मी तुमच्यापर्यंत लेट आणतोय, व्हिडिओ लेट झालीये, पण असं भाई आपल्या येण्याचा बनता ना भाई. आमच्या दोघांच्या लग्नाला 0 रुपये खर्च आला. ते कसं माहितीये, कारण आम्ही दोघांनी आमच्या मनामध्येच लग्न केलं. यांच्या लग्नाला भाई 0 रुपये खर्च आलं, कारण यांनी लग्न मनातल्या मनातच केलंय. आता मनातल्या मनात लग्न कुठं होतं भाई. मला पण लग्न करायचं तिच्या आईला, एक समजत नाही. आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये भाई जर एकदा जर बघशाल ना, एकदा फक्त याच्या मागच्या बायकोचं तोंड बघा. ती पण म्हणत असेल तिच्या आईला, मला काय कुठून मी याच्या संग आले म्हणशील भाई, यांनी काय हा करू राहिला. सोडा भाई, असं काय बोलावं मला काही समजतच नाही यांच्यावर. आणि मनातल्या मनात लग्नाचा विषय काय नेमकी. आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी लग्न आवश्यक नाही. लोकांना कळेल की लग्न सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे, तो सुद्धा एक व्यवहारच आहे, जो की आपण ठरवतो किती द्यायचं किती घ्यायचं, एवढं सोनं द्या तेवढं सोनं द्या, लग्न आमच्याकडे का तुमच्याकडे. आम्ही असं काहीच केलं नाहीये. ही गोष्ट खरं बोलले महेश मोठे साहेब. यामुळेच मी तुम्हाला गुरुजी म्हणत असतो, कारण तुमचं मोटिवेशन एवढं खतरनाक नेक्स्ट लेवलचं असतं ना भाई. ते मोटिवेशन ऐकून मला कधी कधी वाटतं का तिच्या आईला मी जन्माला येऊनच चुकी करून दिली, की लग्न एक अंधश्रद्धा आहे. तुम्हाला आहे ना भाई, तुम्हाला एकच सांगायचं, यावर तुमचं काय मत असेल ना तर आपल्या कमेंट बॉक्सवर नक्की सांगा. लग्न अंधश्रद्धा आहे. लग्न ही अंधश्रद्धा नाहीये. लग्न एक अशी गोष्ट आहे का त्याच्यावर न बोललेलंच बरं. लग्न नसतं करायचं मित्रांनो, लग्न नसतं करायचं. युवा स्त्रियांना मान्य करा, त्यांच्याशी लग्न करा. अरे बाळांनो, विचार बदला रे. विचार बदलल्याशिवाय काहीच आयुष्यात घडत नाही. काय मनापासून विचार बदला, जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. मनापासून विचार बदला, जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. भाई तुम्ही एक गोष्ट बघा भाई, तिच्या आईला इथे बायको मागा काय खतरनाक असली भाई. अरे बाप, त्याच्यावर व्हिडिओ बनवता मला ना काही गोष्टच समजत नाही. हा एकमेव असा व्यक्ती नाही भाई का मला याच्यावर व्हिडिओ बनवायच्या वेळेस 10 वेळा विचार करावा लागतो. तर ठीक आहे मित्रांनो, सर्व ठीक आहे, पण इथपर्यंत पण सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण त्याच्यानंतर आपल्या भाऊने एवढं खतरनाक प्रकरण केलंय ना भाई, बघा तुम्ही. आज आम्ही दोघांनी जगापेक्षा वेगळा निर्णय घेतलाय. काय आमचा हा मुलगा आहे सिम्बा. भरपूर जण म्हणतात तुमचं लग्न होऊन बरेच दिवस झालं, तुम्हाला बाळ कधी होणार. हेच आमचं बाळ आहे. काय तुम्ही आजच जगा वेगळा निर्णय नाही घेतलाय. तुमचा प्रत्येक निर्णय हा जगा वेगळाच असतो, फक्त ते तुम्हाला कळत नाही. हे बाकी त्यांना सगळ्यांना माहिती की तुम्ही पण जगा वेगळे आणि तुमचा प्रत्येक निर्णय पण जगा वेगळा आहे. आणि असो पक्षी असो, झाड फुल कशाचंही मूल हे आमचं मूल आहे. काय खरंच मित्रांनो, लोकसंख्या एवढी वाढली, बेरोजगारी वाढले, जिकडे तिकडे हाहाकार आहे. मला वाटतं जे ऑलरेडी लहान मुलं बाळ आहेत ना, तीच आपली बाळ समजा, त्यांनाच आपलं करा. ज्यांच्याकडे खरं जास्त पैसा त्यांनी सुद्धा दत्तक घ्या मुलं. चायला मला एक गोष्ट सांगायची आहे. अरे तुला जर दत्तकच घ्यायचं होतं भाई, तर तू अनाथ आश्रमामध्ये जाऊन एखाद्या लहान बाळाला एखाद्याला दत्तक घेतलं असतं, त्याचं आयुष्य सुधारलं असतं. पण नाही, तुला तुझे एडेताळे सोडायचेच नाही. तू काय केलं, एका मांजरीच्या पिल्लाला दत्तक घेतलं आणि त्याला नाव दिलं सिम्बा. आणि जगासमोर येऊ राहिला आणि स्वतःची मोठ्याकी जोडू राहिला आणि बोलू राहिला की भाई मी तर एक बाळ दत्तक घेतलंय. अरे भाई,
इथं मॅनर्स कुठे गेलं यार, मला इथं काहीच समजत नाही. आणि असो पक्षी असो झाड फुल कशाचंही मूल हे आमचं मूल आहे काय. खरंच मित्रांनो लोकसंख्या एवढी वाढली, बेरोजगारी वाढले, जिकडे तिकडे हाहाकार आहे. मला वाटतं जे ऑलरेडी लहान मुलं बाळ आहेत ना तीच आपली बाळ समजा, त्यांनाच आपलं करा. याला एवढी अक्कल आहे की लोकसंख्या वाढली, बेरोजगारी वाढली, इकडे तिकडे सगळ्यांकडे हाहाकार चाललाय. त्यामुळे यांनी काय केलं, मांजरीचं पिल्लू दत्तक घेतलं. अरे बावळट आहे का? अरे पण तुला घ्यायचंच होतं तर भाई अनाथ आश्रमामध्ये जायचं किंवा एखाद्या अशा व्यक्तीकडे जायचं होतं की जे रस्त्यावर एवढे लोक लहान पोरं सांभाळतात त्यांच्याकडे गेला असता, त्यांच्यातलं एखादं लहान पोराचं आयुष्य सुधारलं असतं. पण नाही, आपल्या भाऊला चुत्यागिरी सोडायचीच नाहीये. ज्यांच्याकडे खरं जास्त पैसा त्यांनी सुद्धा दत्तक घ्या मुलं. कशाला मला मुलगा पाहिजे, मला मुलगी पाहिजे म्हणून ह्यांचं सगळं खराब करायचं. ह्यांना किती कष्ट, सोपं आहे आजकाल सांगा बरं. सीझर होतंय, जन्मताच 1.5-2 लाख रुपये खर्च, परत ह्यांच्या तब्येतीला खर्च, कारण यांची ताकदच वापरून ते बाळ बनतंय ना. मग जे बाळ आपल्याला निसर्गाने दिलंय बघा, कुठलं कष्ट न होता, त्रास न होता, त्या बाळाला आम्ही आमचं बाळ का मानू नये. मला मुलगा पाहिजे, मला मुलगी पाहिजे म्हणून यांचं सगळं खराब करायचं. अरे तुला बोलायचं काय? अरे निसर्गाचे नियम आहेत ते मित्रा, निसर्गाचे नियम. चायला याला कोणीतरी याला सायन्स सांगा यार. हा आता मला समजलं की भाई याच्यातच काहीतरी फॉल्ट आहे. खरंच बरं, ज्याला बाळ नाही त्यांनी रडू नका मित्रांनो, तुम्ही तर सगळ्यात लकी आहे. या निसर्गाला, या पृथ्वीला तुमचं बाळ समजा. लय जीवन छान आहे माहितीये. ये माझ्या पिल्ल्या, ये रे शंभू, ये रे बाळा. या निसर्गाला, या पृथ्वीला आपलं बाळ समजा. या आपला महेश मोठे मास्तरांनी हे त्याला हे ज्ञान हेपेशिना असं एवढं छोटस ज्ञान हेपेसलं आणि मोकळे होऊन गेले. आणि एवढी माझं पिल्लू याला खरं त्याला मोटिवेशन गुरु कापर म्हणताना मला आज ते समजलं. काय त्या आईला चुट्यात टाळायचे धंदे रावले यार यांनी. आज अशा ठिकाणी आलोय ना मित्रांनो, ज्या ठिकाणी आलं तर असं वाटतं की राव ही कुठला स्वर्ग आहे. उतरा, गाडी थांबवली आहे. वा 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 वा, काय वाटतंय मित्रांनो. गाडीच्या सगळ्या काचा खाली घेतल्यात, कारण शुद्ध हवा आहे, धूळ नाही. कसं वाटतंय पळायच्यात ना, दना 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 जरा घोड्यावनी पळा याच्यात ना, घोड्यावानी दाना दाना. याच्यासाठी खरंच शब्द नसतात यार माझ्याकडे, याला काय बोलावं काय नाही भाई. म्हणजे एवढा इंटेलिजंट माणूस कुठून येऊ शकतो ना, मला तेच समजत नाही. अशा जागी आल्यावर आपलं असं फुफ्फुस, हृदय, मेंदू सगळंच स्ट्रॉंग होतंय, सगळंच फ्री होतंय, रिलॅक्स होतंय, रिलॅक्स. अशा जागेवर आल्यावर आपले फुफ्फुस सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग होत्या. पण अशा जागेवर येऊन दारू जर पिलं ना भाई, तर आपलं ना लिव्हर पण खराब होतो, लिव्हर. ह्या पण गोष्टी कोणीतरी महेश मास्तरांना जाऊन सांगा की नाही. त्यासाठी आपण बसलोय भाई, आपण डिटेलमध्ये सगळं ज्ञान हेपेसतो भाई. खतरनाक. 10 वर्षापूर्वी जर या कॉलेजनं मला काढून टाकलं नसतं तर तुमच्या पुढे हा महेश मोठे रील स्टार म्हणून कधी आला नसता मित्रांनो. आयुष्यात जे पण होतं चांगल्यासाठी होतं. सगळ्यात पहिले मला ना या कॉलेजच्या ना प्रिन्सिपलला भेटायचंय आणि त्याला जाऊन विचारायचंय की भाऊ का रे, काय याला तू काढलं मित्रा? अरे तू जर आज जर काढलं नसतं तर इंस्टाग्रामवर 1 घाण कमी झाली असती. मित्रांनो या कॉलेजमध्ये मी एवढं काम केलं, याच कॉलेजमध्ये पहिल्यांदा बिअर प्यायला शिकलो. सध्या मी लोणावळ्यातल्या सिंहगड कॉलेजला आहे. इथंच मी इंजिनिअरिंग करत होतो मित्रांनो. इथंच मुंडकेपणा, भांडणं, जे पण मॅटर झालं, जे पण घडलं ना, पण आज एक दिवस असा आलाय ना की आज मी तर हक्कानं आलोय. एक गोष्ट तर स्पष्ट झाली मित्रांनो की सिंहगड कॉलेजमध्ये जाऊन काही शिकव न शिकव, पण बियर प्यायला नक्की शिकतं माणूस. चायला हातला माणूस आज त्या कॉलेज समोर जाऊन राहिला आणि त्या कॉलेज समोर जाऊनच म्हणून राहिला की हाच तो कॉलेज, याच त्या कॉलेज समोर मी बियर प्यायला शिकलो. वा बाई, खतरनाक. टाळ्या. चला मित्रांनो, आपण पण आपले व्हिडिओ इथेच थांबू. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्याला लवकरच भाई तुम्हाला माहिती आपल्याला काय करायचंय. आता मला सांगायची गरज नका पडू तू. आणि हा आपल्या व्हिडिओला आहे ना भाई कमेंट आणि लाईक नक्की करत जा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.